नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर आता अगदी रात्रीचे 8 वाजले आणि मी मोबाईल हातात घेतला आहे. दिवसभर कुठलं शूट नाही घेतलं, काहीच नाही. काल डॉक्टरकडून आल्यानंतर ते साड्या वगैरे दाखवल्या आणि त्यानंतर मी कुठलं शूट नाही घेतलं. तर आता बघा म्हणजे दिवाबत्ती वगैरे झाली. हा दिवा अजून चालूच आहे, तुम्हाला दाखवलेला मी. देवावर मी अखंड दीप लावलेला आहे, तर तो चालूच आहे. बाकीचं इकडे दिवे लावून, बाहेर दिवा वगैरे लावून आणि सासूबाईंनी दळण केलं. मी पाणी वगैरे भरत होते, तर त्यांनी दळण वगैरे केलं, दळायला दिलं. पीठ आहे उद्यासाठी, पण केलं. परवा तर दिदीने त्याने साहेबांनी केलेलं. आता इथे ना एक ताई मला बोलली, ताई मेथीची पातळ भाजी बनवेल तेव्हा मला रेसिपी दाखव. आता ती नेमकीच बनवायला घेतली. साहेबांचा उपवास आहे, दिवसभर जेवत नाही, तर म्हटलं आता त्यांच्या आवडीचं. त्यांनी मेथीची भाजी आणून दिली सकाळी आणि आता बनवायची. पण म्हटलं तुम्हाला दाखवा माझी पद्धत कशी असते, कारण बऱ्याच ताईंना माहिती मी पातळ भाजी बनवते, तर ते तुम्हाला दाखवते आता. तर इकडे बघा कढई गरम व्हायला ठेवली मी आणि भाजी चांगली 3-4 पाण्याने धुवून घेतली. आता हे फोडणीला लसूण आणि जिरं, भरपूर लसूण जिरं लागतं मेथीच्या भाजीला. हे ठेवलं साईडला. आणि जे वाटण करायचं आहे त्यासाठी बघा असा भरपूर लसूण, जिरं, मिरची आणि शेंगदाणे हे सगळं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. पण हे नंतर पहिलं तर भाजी फोडणीला घालायची. आता हे साईडला ठेवलं आहे. आता इथे बघा कढई चांगली तापलेत, तेल घालते. भजी तळलेली त्याचं तेल राहिले, तर म्हटलं त्याचाच वापर करूया. आणि हे कडलेलं तेल आहे, तर याला थोडंसं पावर कमी असतं, तर म्हणून जरासं जास्त टाकलं आहे. आता हे जिरे आणि मोहरी, आपलं जिरं आणि लसूण दोन्ही एकत्र टाकून देते. लसूण चेचून ठेवलेलं आहे. आणि आता पुढे भाजी सासूबाई टाकते. टाका चांगली, पाणी वरतून नितळून घ्या. मी चाळणी ठेवते नितळायला, पण आता नको म्हटले, काय हरकत नाही, थांबा परतू द्या 2 मिनटं. म्हटलं त्यांच्या हातचं बी थोडंसं जरा वेगळं, एकटीच्या हातचं करून खाऊन कंटाळा आला आहे मला. टाका टाका, केलं का? हे घ्या, हे घ्या, बोलता नाही घ्या. बस झालं, लाल झालं लसूण. दूर झालेला चिमणी लावलेली जरा. तर आता ही भाजी परतवताना आपल्याला जसं जितकं पाहिजे भाजी अंदाज, तर त्या हे बघा अर्धा चमच्यावर मी मीठ घेतलं. हे मीठ घातल्यावर तुम्हाला नेहमी सांगत असते भाजी एकदम हिरवी राहते, रंग एकदम चांगला असतो. आणि जे मिठाचं पाणी उतरतं ना त्याने चव लागते भाजीला, अशी पांचट लागत नाही नंतर बनवून झाल्यावर. तर परतवतानाच मीठ घालायचं नेहमी, कधी पण बघा तुम्ही पालेभाजीला कुठल्याही, पण थोडं प्रमाण कमी ठेवायचं, का तर शिजून थोडीशी होती ती. आता बघा ही एक गड्डीची आता एकदम थोडीशी झाली, अजून पण कमी होणार आहेत. आता ही चांगली परतून घेते तेलामध्ये आणि नंतर ते वाटून टाकायचं. थोडीशी परतून घेते. देठ वगैरे चांगले घेतले बघा. देठ होते पण कोवळे होते, म्हणून सगळंच घेतलं असं. हे सासूबाई म्हणले तुम्ही एक बाजरीची भाकर करा. बाजरीची भाकर खूप दिवस झाली नाही केली, त्यांनी पीठ आणलेत मला. सकाळचं आहे ना बऱ्यापैकी जेवण आहेत. ते टाकून ते कांद्याची पात आणलेली ना, ती कांद्याची पात बनवली मी. असं काही कुठलाच व्हिडिओ नाही घेतला आहे. भात दुपारी लावलेला सासूबाईने मीच खाल्ला आहे थोडासा. यश भात खात नाही, साहेबांचा उपवास म्हटलं मी 2 टायमाचं लावलेला. आता ही भाजी अशी परत ती छान. दूध वगैरे मी आत्ता गरम करून ठेवलं इकडे, गरमच आहे, थंड नाही झालं आहे तसं. आता हिला असं थोड्या वेळाने आलटीपलटी करून द्यायचं. हे शिजते तोपर्यंत टाका ते मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे सगळं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून चांगलं वाटून घ्यायचं आहे. बघा असं पाणी घालून शेंगदाणे, हिरवी मिरची वगैरे सगळं जे होतं, लसूण जिरं पाणी घालून चांगलं बारीक करून घेतलं आहे. आता भाजी बऱ्यापैकी शिजली. थोडेसे देठ अजून शिजू द्यायचे. शिजले जरा अर्धे, अजून थोडे शिजू द्यायचे, नाहीतर असे हे लागतात दाताखाली, थोडेसे अडकतात. जरासे अजून 2 मिनटं शिजू द्यायचे. तसे फास्ट गॅसवरच ठेवली भाजी मी. आता बारीक गॅसवर तिला पिवळा कलर येतो. तर बनवताना थोडीशी 5 मिनटं उभं राहून मेहनत घेतली ना तर चांगली छान बनते. आता हे टाकायचं सगळं त्यामध्ये. हे बघा आता शिजली अशी मस्त छान हिरवा रंग राहिलात बघा. अशी सारखी हलवून दिली ना तर मस्त रंग राहतो तसा. आणि आता हे बघू
असे मी आमचं हे जे वाटले ना ते काढून घेतले, पण सासूबाई तिखट चालत नाही, तर त्यांच्यासाठी शेंगदाणे वगैरे अशी वाटले, त्यांच्यासाठी नुसती अशी पातळ आमटी याची होणार. त्या तिखटच खाते नाही, एक मिरचीची पण भाजी खात नाही. तर आता हे आमचं जे तिखट वगैरे वाटून ठेवले ते टाकते यात. पाणी घाला, पाणी घाला ताटामध्ये. देख माझ्याकडे हे उलट नसे दांडक्याने हलवली ना भाजी तर अजिबात असं गुंता वगैरे होत नाही आणि पटापट मस्त छान हे होतं. परतायला वेळ नाही लागत. या मोठ्या चमच्यामध्ये ना अशी अडकली जाते ती. आणि उलट नाही मी या साईडनं पण हा कधी नाही करत, तो नेहमी बघितलंय मी असं पातळ पाहिजे. पातळ भाकरी बाजरीच्या भाकरी बरोबर ना, अजून थोडीशी पातळ पाहिजे बस. आता मी तुम्हाला दाखवते घट्ट पातळ कशी झाली ते. हे बघा आता एवढी अशी पातळसर भाजी, कारण बाजरीच्या भाकरीबरोबर अजिबात घट्ट भाजी चालत नाही आणि खायला पण अशी पातळसरच भाजी चांगली वाटते. आता हिला चांगली थोडीशी उकळी येऊ देणार आहे मिडियम गॅसवर. आता इथं चाललंय सासूबाईचं, त्या करतील बघतील इथं. हां आता ही होऊ द्यात, मला आता वाचन करायचं आहे. हो द्यात, मी नंतर दाखवते भाकर. हां तर भाजी उकळते मिडियम गॅसवर. तोपर्यंत त्यांची एक भाकर होती, पण साहेब दादरला गेलेले तर फुलं आणायला लावलेत. मी तर फुलं वगैरे घेऊन आले. हे बघा असे हे सगळे मिक्स फुलं, हे पिवळे आणि हे ऑरेंज हा गोंडा जो असतो, आणि गुलाबाचा पण एक छोटासा गुच्छा आणला आहे. आणि यामध्ये हे 3 कलरचे फुलं असतात बघा, पिवळे, सफेद, हे असे सफेदवाले आणि एक डार्क कलरचे लागतात. डार्क कलरचे फुलं असेल ना तर देवघर असं छान दिसतं. मग हे बघा असे हे फुलं, सफेद फूल आणि पिवळं आणि असे असेल ना तर बघा असे ठेवले ना तर खूप सुंदर दिसतं देवघर आपलं. आणि हे काय माहिती हे बरोबर नसतात फुलं, असे शोभून दिसत नाही, अंधक वाटतात देवघरामध्ये. तर मी त्यांना नाही सांगत आणायला, पण आणले त्यांनी. ठीक आहे असू द्या. आता हे सगळे मला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे असे फुलं. हे आता थोडंसं पाणी शिंपडून ठेवून द्यायचं म्हणजे सकाळी घ्यायला होतात. पिकलेले आंबे होते ते आम्ही दुपारी जेवणाबरोबर खाल्ले. 3-4 राहिले, कोणाला दिले समोर प्रगतीला, काल मामान ते आले त्यांना, आणि दीदीच्या मैत्रिणीला वगैरे पाठवलेत. थोडंसं लसूण वगैरे गावचं जो आलेला सगळं असं थोडंसं पाठवलं, कारण त्यांचं पण आपल्याला येत आहेत काय तरी अजून सूरजदादांना द्यायचं राहिले. कारण ते मला बोले तुम्हाला भेटायला यायचे, पण रोज बघतोय तुमची तब्येत बरी नाही तर काय होतं तुम्हाला आल्यावर काम वाढेल, म्हणून मी थोडंसं, ते मला ताई बोलतात खूप हे करतात, तर बोलले थोडंसं बरं लागू द्या मग मी येतो तुम्हाला बघायला. त्यांचे त्या ताईबा कोणत्या माहिती आहे, जे मागे गाय वगैरे आपल्याला घेऊन आलेल्या, गाय वासरू दिलेलं त्यांनी, त्या ताई. तर नेहमी सारखं फोन करून विचारत राहतात, काळजी करतात, बरं वाटतं असं. तर आता मला वाचन करायचं आहे. आता ह्या वेळेला वाचन करायला बसले ना, भगवद्गीता आणि माझं हे आपलं अधिक मासाचं 9 वाजेपर्यंत होतं. आता 8:15 झाले बघा, 8:15 झाले आणि 9 वाजेपर्यंत होतं आहे माझं. सासूबाईला कसं ते मिक्सर वगैरे लावायला होत नाही, म्हणून म्हटलं मी थोडंसं वाटून वगैरे देते. आणि त्यांच्या पण हातची थोडी भाजी खाली तर बरं वाटतं. सारखं मी माझ्याच हातचं खाऊन करून मला इतका कंटाळा आला आहे, ताई मी तुम्हाला काय सांगू शकत नाही. काय करणार, सगळ्यांना आवडतं आपल्या हातं, पण मलाच असं वाटतं की आता नको. ठीक आहे असू द्या, मी वाचन वगैरे करते. नंतर आरती करावं लागते. आरती करून नैवेद्य वगैरे ठेवून मग आम्ही जेवायला बसतो. का तर मी जर वाचनाला लेट झालं तर साहेबांना जेवायला लेट होईल, म्हणून मी पटापट आवरून घेत असते. चला ठीक आहे. आता हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे असा. एका ताईला आपली पातळ भाजी रेसिपी पाहिजे होती, नाही तर नव्हतेच मोबाईल घेणार. आता मी डायरेक्ट सकाळी रेसिपी कुठली घेणार होते, तर पण एक ताई बोललेली की मला हे दाखव, पातळ मेथीची भाजी, रस्सा भाजी जी असते ती खूप छान लागते. ज्या ताई खात असेल, ज्यांच्या भागाला बनत असेल ना, त्यांना माहिती खूप भारी लागते अशी पातळ भाजी. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आत्ता वाजले 11. मला देवपूजा करायला भरपूर वेळ लागला. आज साहेब गेल्यानंतर मी पूजा करायला घेतलं. आणि दीदीचं आता पुन्हा काम चालू झालं, तर दीदीची नाईट आता, तर ती जरा झोपलेली. म्हटलं आवाज नको करायला, काही नको आवाज वगैरे नको करायला, म्हणून मी हळूहळू कामं करत होते. देवपूजा वगैरे झाली, पहिली देवपूजा दाखवते. तर बघा हल्ली आता मी अधिक मास चालू झाला पण सगळेच देव काढते, सगळ्यांचा रोज अभिषेक करते. सगळ्यांची पूजा वगैरे झाली. साहेबांनी मस्त गुलाब वगैरे मला आणून दिलेले सगळे फुलं. सगळे फुलं असले की मग देवपूजा करायला पण एकदम भारी वाटतं. असं दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे.
महाराजांना पण आज अभिषेक वगैरे केला आहे. आज गुरुपुरुषामृत आहे, तर त्यामुळं सगळं महाराज रोज हे नाही करत. इथं जे आपले आहे ना सोन्याचे महाराज, यांना रोज इथून काढत असते. यांना सोमवारी आणि गुरुवारी काढत असते, तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे. तर हा दिवा अजूनही अखंड चालू आहे माझा, रविवारपासून लावलेला आहे सकाळी. तर आज गुरुवार आहे बघा, गुरुवार पण फक्त तेल घालतो आहे रोज. कोजळी येते तर थोडीशी मी काढत असते, पण दिवा चालूच आहे कंटिन्यू, आपला अखंड दिवा चालू आहे. सगळी झाली अशी मस्त देवपूजा. उमऱ्याला मी आज आहे ना फक्त गोमित्राच्या पाण्याने धुतलं आहे चांगलं स्वच्छ, थोडंसं हळदी करून. आज फक्त अशी फुलं वाहिली, खूप जाडले पण नाही केलं बघा मी. दिवा वगैरे चालूच आहे, फक्त 2 फुलं वाहून असं स्वच्छ ठेवलं आहे आज मी. असं एकदम चकाचक दिसतंय बघा. ही चांदीची पावलं ना मला स्वच्छ करायची आहेत, पण म्हटले आज फक्त धुते, उद्या बघेल. कारण असे थोडेसे काळपट होतात बघा चांदीची पावलं आपली, तर ते धुण्या आपलं स्वच्छ करायसाठी मी आज जास्त लेपन नाही केले. घरात सगळं आवरलेलं आहे, सगळं आवरून झालेलं आहे. बेडशीट काढायचं आहे धुवायला, पण मशीन लावून झाली, आता आज नाही काढत. इकडे सगळं आवरलं आहे. आता रोजचे कामं माझे जे असतात ते चपाती डबा वगैरे घासून, झाडांना पाणी घालून सगळं स्वच्छ केलं. इकडे सगळं धुवून काढते, ओरलं दिसते बघा, सगळं धुवत असते इकडे. आणि आता येत आहेत पाहुणे पुन्हा. आता तुम्ही मला रोज प्रत्येक व्हिडिओमध्ये रोज सांगते का पाहुणे येत आहे, पाहुणेच येत आहे. आता दीदीची नाईट चालू झालं, थोडंसं मला कमी प्रमाण करावं लागेल, कारण दीदी झोपलेली राहणार. कारण इथं तर कंटिन्यू नाईट शिप आहे दीदीला, त्यामुळे आता मला दिवसाचे पाहुणे थोडे कंट्रोल करावं लागेल यानंतर. पोरं ओरडत आहे, दरवाजा लावते, सगळा आवाज व्हिडिओमध्ये येतो आहे. तर आता कोण येतं आहे, कल्याणचे मामा. बघा एकदा सुरुवातीला सोनं आली तेव्हा मी त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलेलो, तिकडचे मामा आणि मामी येत आहे. तर ते येत आहेत. काल ते गेलेले अंधेरीला आत्याकडं. आमच्याकडे काय होतं, कोणाचं ऑपरेशन झालं, कोणाला काही जास्त येतं तर लगेच असे बघायला जातात. मग काल तिकडे आत्याकडे गेले होते, आज इकडे येत आहे. कारण माझं ऑपरेशन झाल्यापासून ते आले नव्हते. ते मामांचं पण ऑपरेशन झालं, मला जायला झालं नाही. साहेब गेले होते पण मला नव्हतं झालं, कारण माझं त्यांचं संगतीत चालू होतं दुखणं. ते आता येत आहे, त्यांना बरं वाटले तर. आणि इकडं काय चाललं आहे बघा. आता इकडे ना मी मसाला भाजून ठेवला होता, सासूबाईने मिक्सरला बारीक केला आहे. आणि आता मी त्याला परत जास्त बनवलं आहे, म्हणजे आता सारखं टेन्शन नको. आणि आम्हाला कुठेतरी जायचं पण आहे, आता मी तुम्हाला सांगते थोड्या कुठे जाणार आहेत. आणि पाहुणे येता खाली आहे ते टॅक्सीत येतो, म्हटलं चहा जरा उकळेल, बारीक गॅस थोडासा असा चहा उकळतोय. इकडे सासूबाईने हाताने पीठ भिजवलं, मला बोलते ते भांडे काढते तू, लय भरवती. मग पीठ वगैरे भिजून ठेवले. हे तेल संपलंय गुलाबचं, आता थोडंसं आहे आजच्या पुरतं. दीदीला बोलले मागव जरा, दूध वगैरे सकाळचंच आहे तापून ठेवले. साहेबांनी मला आता कोथिंबीर आणून दिलेली, सासूबाईने निवडली. तर हे मसाला पण परततो एक साईडला. आता जेवण बनवायचं आहे, आता काय बनवू ना समजे ना. मसाला चांगला बघा, तेल आणि मीठ घालून मी परतायला ठेवलेला आहे. बारीक गॅस चांगला कंटिन्यू, पूर्ण पाणी याचं हे होऊन जाणार, म्हणजे पाणी नाही ठेवणार, पाण्याचा अंशच नाही पाहिजे मसाल्यामध्ये, तेव्हा तो जास्त राहणार जास्त दिवस. तर भरपूर आहेत म्हणून चांगला बारीक गॅस परतून चहा पण उकळतोय तोपर्यंत, त्यांना येऊपर्यंत दोन्ही कामं चालत आहे. इकडे हे पण तिकडे ते पण. तर आम्ही आता जाणार आहेत कुठे, माहूरला, रेणुका माता दर्शनाला. तुम्हाला बोलले ते ना मागे की देव बनवल्यावर जायचं असतं, पण आता काय चाललं होतं, माझं दुखणं हे चाललेलं ते चक्कर वगैरे. म्हणजे बोले प्रवास नको करायला सध्या अजिबात. आपली गाडी घेऊनच जाणार होतं, पण माझी मान वगैरे दुखती मग, कारण इतका लांबचा प्रवास आहे, खूप लांबचा प्रवास आहे. इथूनच 15 तास लागतात तिथपर्यंत पोहोचायला असे. तर ते बोलले नको, गाडीचं वगैरे नकोच, जागेला पोचायला भरपूर वेळ लागतो, तिथे लांब आहेत, खूप लांब आहे रेणुका माताला इथून जायला आपल्याला. पण माताराणी कृपेने होतं आहे दर्शन, जातो आहे असं. आणि पण आता आमचा मोठा ग्रुप आहे, तुम्हाला बघायला भेटेल. सगळे माझ्या ननंदबाई वगैरे, त्या जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत होत्या त्या, संदीप वगैरे, आम्ही, संगीता आणि मावशी वगैरे, सासूबाई. दीदी नाही येणार आहे, कारण दीदीची नाईट चालू आहे, दीदीला आता सुट्टी नाही देत आहे, कारण दीदीने आता बघा महिनाभर सुट्टी माझ्यासाठी घेतलेली. तर मग यश बोलतो तिला कशाला कसं एकटं ठेवणार, मग मी पण नाही येते, तुम्ही जा, तुम्हाला आहे सगळी जोडी. मग यश आणि दीदी नाही येत आहे, मग आम्ही बाकीचे आहे एवढे 17-18 माणसं आहेत. आता एवढा मोठा ग्रुप तुम्हाला बघायला भेटेल. ट्रेनचे तिकीट वगैरे काढलेत, जाणं डायरेक्ट किनवट असते. किनवटला पहिलं तर नांदेडला उतरावं लागायचं, काही कामं चालू असायचे तिकडे. आता किनवटला उतरून तिथून माहूरला जायला लागतं बसने. माताराणी कृपेने फक्त काही त्रास नाही हो, मला अजूनही भीती वाटते, अजून मला असे चक्कर वगैरे येतात ना, भीती वाटते, पण काय नाही, सांभाळून घेईल सगळं. तर चला आता त्यांना आले की चहा वगैरे देते, तुम्हाला दाखवते मामा मामी, आणि नंतर जेवणाला लागते. काय बनवते काय नाही, साधंच जेवण बनवणार आता. पण सासूबाई म्हणले तुम्ही भजी वगैरे बनवा, कारण यांच्या हातची भजी आवडतात सगळ्यांना. म्हटलं तुम्ही बनवा, ते मी बाकीची भाजी चपाती काय ते करते. चला आता सुरू करते काम.
तर बघा पाहुणे वगैरे आले, तुम्हाला दाखवते त्यांना पण पहिलं. इकडं बऱ्यापैकी काही काही आता तयारी केलीत मी. आता हे बारीक गॅस ठेवलं आहे, पण काय झालं छोटी कढई झालेली याच्यावर, तर मी दुसऱ्या कढईमध्ये हे केलं, ते हलवायला जमत नव्हतं. तर अजूनही थोडंसं पाणी आहे यामध्ये, अजून ओलसर आहे मसाला इथे. आता इथे पुन्हा चहा दिसतो, पण दीदीसाठी बनवला आहे गवती चहा टाकून. इथे बटाटे आणि डाळ लावलेत. आता इथं बनवायचे आहे या गवारीच्या शेंगा बघा, गावावरून आणलेल्या सासूबाईंनी त्या काट्याच्या. तर हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, जिरा असं वाटून मी बनवणार आहे याचं. तर याची काय त्या रेसिपी घेत नाही, जेव्हा पुढच्या वेळेला बनवेल तेव्हा दाखवेल. पण आता इकडं काय चाललं आहे, आता सासूबाई कांदा कापते, गॅसची वाफ बसली वाटते याच्या, कांदा कापताय भजी बनवायला. आणि हे बघा हे मामा मामी दिसत नाही याच्या ना, कुकरची वाफ बसलेली. आता हे यांच्या हाती तुम्हाला बोलली ना भजी चांगली असतात. आणि मामा तुम्ही बघितलं अगोदर पण व्हिडिओमध्ये, आता इथं उजेडच म्हणून राहू द्या, चांगले दिसते असे म्हणतो गवी. तर ही मामी आणि सासूबाईचे हे 2 नंबरचे भाऊ, हां 3 नंबरचे गावी तुम्हाला दाखवले ते. आणि या मामा सासू माझ्या खूप छान प्रेमळ. इकडनं दाखवते थोडेसे असे दिसत आहे, उजेड येते ना खिडकीतून तर दिसत नाही क्लिअर. तर चाललं आहे आता आमचं काम. आणि मला अजून भजी तळायच्या अगोदर थोडेसे पापड वगैरे तळून घेते, काढून ठेवते. पहिली भाजी टाकते, चपात्या करायला घेते. तर बघा आता माझं जेवण टोटली सगळं झालं आहे. पण काय काय बनवलं ते दाखवते. पण सासूबाईच्या वाट्याची मी भजी बनवायची ठेवली, कारण तेच बनवू शकतात तशी, की मला येत नाही त्यांच्यासाठी. तर काय काय बनवून झालं ते पण इथून दाखवते. तर हे बघा इथे मी गवारीच्या अशा हिरव्या मिरच्याच्या शेंगा बनवल्या, कारण मग आम्हाला अशा लाल भाज्या नाही आवडत जास्त. या शेंगा बनवल्या आणि पापड आता तळलेत. आज आहे ना खूप भरपूर असं जेवण बनवलेत. डाळ मोठ्या टोपात बनवली, चपात्या डबा भरून चपात्या, मोठ्या मोठ्या चपात्या केल्या पटापट, कारण खूप गरम होतं आहे आज इकडे. आणि कांदा असा ठेवला आहे आपण इथे भज्यांसाठी पीठ भिजवून ठेवलं आहे. आणि इकडे भात मोठ्या डब्यामध्ये असं भात लावला आहे, गरम गरम इंद्रायणीचा असं भात झाला आहे. श्रीखंड मागवलं आहे. आता सासूबाई इथं भजी बनवते, पण दिदी बोलते जेवढे आहे तेवढे मी भांडी उरकून घेते. आता इथं कथा लावून द्यायची आणि भांडी घासायची. तर मी आता तिकडे होते थोडे पंख्याखाली जरा, बघा पूर्ण लाल लाल झाली मी. मामा ते बसले तिकडं, चालल्या गप्पा. मामाने थोडीशी झोप घेतली, यांच्या चालल्या गप्पा. आता सासूबाई जातो मी भजी बनवायला. वाटण मी असं परतून ठेवलं बघा इथं, दिवसभर पंख्याखाली ठेवेल आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देईल. हे दरवेळेचं तुम्हाला असं दाखवत असते. हे बघा सासूबाईच्या वाटेचं काम ठेवले तुम्हाला बोलले ना. हां 1 मिनिट भैया. भजी अशी झाली मस्त, कांदा भजी तयार. हे थोडंसं ठेवलं आहे दीदीला, नंतर डब्याला बनवून द्यायचेत म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि असे झालेत कांदा भजी. आता जेवायला वाढायचे. तर जेवण चालले तिकडं, आम्ही नंतर बसणार. यांचे चालले, साहेब आले. आता बाकी सगळ्यांचे जेवण झाले, पण दीदीने मी राहिले. आता दीदीला ताट वाढले आणि मला पण वाढले, पण मामा ते निघाले. हे बघा साधं सोपं जेवण होतं. श्रीखंड एवढंच घेतलं दीदी, काय का? अच्छा, वेलचीच आवडत नाही दीदीला, तुम्हाला बोलले. श्रीखंड, गवारची भाजी, भजी, पापड, चपाती, डाळ, भात नाही घेतला. ठीक आहे तुझे, मी आवडते. तर मामान ते निघाले. आता मामीला काही द्यायचं ते दाखवते मी तुम्हाला. लाईट लावून द्या तिकडे. आता मी तुम्हाला बोलले ना, परवाच मला सोनाने साड्या वगैरे पाठवल्या, तर मी काढूनच ठेवलं होतं. मामी सकाळी येणार म्हणून सगळं कपाटात घालून ठेवलं, कारण हल्ली ना सारख्या बाहेर जाऊन आणायला लागत होत्या. तर ही पिंकवाली साडी जी तुम्हाला दाखवली मामीने. तर आता ये मामी म्हटले थांबा थोडा, राहा आजच्या दिवस नको म्हणताय. तुम्हाला खोलून दाखवते जरा. हे बघा अशी येते, छान आहे डिझाईन वगैरे. आणि अशी किना ब्लाऊज याला सेम आहे, एकसारखा ब्लाऊज आहे, काही वेगळा नाही आहे. तर ही देते मामीला डार्क कलर जरा. इकडं तुम्हाला प्रत्येकजण तुम्हाला दाखवेल. इकडं फक्त आमची रडकी फॅमिली सगळे. मामा पण बाहेर जाऊन रडत होते, काही साहेबांचं बघा रडत चालू आहे. आणि काय करायचं यांना, मामी निघाले आता. म्हणजे असं आहे का, तर काही पण सुखादुखाची गोष्ट असू द्या, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. असं काही आनंदाची गोष्ट सांगितली तरी रडतात. आता आनंदाचंच काय ते सांगत होते साहेब त्यांना, ते बघा रडायचं काम चालू आहे दोघं पण. तिकडे ते डोळे पुसताय, बाहेर निघून गेले मामा त्याला रडायला आलं तर. ही अशी आमची फॅमिली बघा.